कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच कार्यरत होणार आहे। कोल्हापुरातील हायकोर्टाच्या सर्किट बेंच संदर्भात नोटिफिकेशन जारी झालेलं आहे। कोल्हापूरकरांच्या 1974 पासूनच्या तब्बल 50 वर्षांच्या लढ्याला यश आलंय। पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचं सर्किट बेंच स्थापनेमध्ये मोलाचं योगदान आहे। कोल्हापूरला मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच स्थापन व्हावं यासाठी सर्वप्रथम दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी 14 मे 1974च्या पुढारीच्या अंकामध्ये सणसणीत अग्रलेख लिहून ही मागणी केली होती आणि त्याच वेळी ही मागणी कशी रास्त आहे हे तत्कालीन आणि भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन नियम आणि पोटनियमांच्या आधारे पटवून सुद्धा दिलं होतं। आज 50 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याची घोषणा झाली आहे आणि त्यानंतर दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झालाय। मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच आता कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि येत्या 18 ऑगस्ट पासून याचा शुभारंभ होणार आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ज्यासाठी याचा लढा सुरू होता तोच लढा अखेर पूर्ण झालेला आहे आणि माझ्या मागे आपल्याला दिसत असणाऱ्या याच इमारतीमध्ये येत्या 18 ऑगस्ट पासून सर्किट बेंचचं कामकाज जे आहे ते चालणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून युद्ध पातळीवरती डागडुजीचं काम जे आहे ते सुरू आहे, रंगरंगोटीचं काम जे आहे ते सुरू आहे आणि कधी या सगळ्या सर्किट बेंचची घोषणा होते याच्याकडे खरं तर अनेकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या आणि काल सायंकाळच्या वेळेला या संदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे ते त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्यानंतर कोल्हापुरातल्या अनेक वकिलांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणामध्ये आनंदोत्सव साजरा केला, पेढे भरवले, साखर पेढे खरं तर भरवले। गेल्या 40 वर्षांपासून ज्यासाठी हे सर्वजण लढा देत होते अनेकांच्यासाठी खरं तर हा एक मोठी गोष्ट ठरणार आहे, कारण गेल्या अनेक वर्षात उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जवळपास 70 ते 80 हजार केसेस ज्या आहेत त्या पेंडिंग आहेत। अनेकांना मुंबई हायकोर्ट या ठिकाणी जाणं शक्य होत नाही, पैशाअभावी अनेक जण पुढच्या न्यायालयामध्ये जात नसतात, मात्र त्या सर्वांसाठीच खरं तर ही एक मोठी बाब असणार आहे। कोल्हापूर या ठिकाणीच उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच जे आहे ते आता होणार आहे। येत्या 18 ऑगस्ट पासून याची सुरुवात होणार आहे आणि त्याचीच तयारी जी आहे ती या ठिकाणी आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळं रात्रंदिवस या ठिकाणी राबून काही कामगार जे आहेत ते डागडुजीचे काम करताना पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच कोल्हापूरकरांसाठी एक गेल्या अनेक वर्षांपासूनची ज्याची वाट सर्वजण पाहत होतं ती बातमी काल आली आणि त्यानंतर सर्वजणच आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये आता याचा अधिकाधिक सर्वसामान्यांना देखील फायदा जो आहे तो होणार आहे हे मात्र नक्की आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।